जय भीम, जय आदिवासी मित्रांनो. आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश नाही. आश्रमशाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नाही. ज्या ठिकाणी 120 रुपये लिटरचं दूध त्या विद्यार्थ्यांना दिल्या जाते त्यांना स्वेटर नाही. परंतु आदिवासी विकास विभागामध्ये तामझाम आणि आदिवासीचं बजेट नष्ट करण्यासाठी, विल्हेवाट करण्यासाठी क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे किती आदिवासीच्या बजेटचा सत्यानाश लावायचं काम या डिपार्टमेंटनं सुरू केलेलं आहे. याच्या विरोधात जर आज आपण बोललो नाही किंवा लढलो नाही, कदाचित कोणत्या हेडवर कोणता पैसा चालला, कोणत्या हेडचा पैसा कोणत्या हेडवर हे टाकून राहिले, कोणाची कुठं विल्हेवाट लावून राहिले हे आपल्याला समजणार नाही. आणि आदिवासी विकास विभागामध्ये आता आमच्या काही आम्ही ज्या दृष्टीने हे लक्ष दिलं का आदिवासी विद्यार्थ्यांना विभागीय स्तरावर ज्या क्रीडा स्पर्धा झाल्या ते आपल्या त्यामध्ये बूट जे असते, शूज असते क्रीडा स्पर्धेचे ते खोटे दिले. कंपनी म्हणजे ओरिजिनल कंपनीची टेंडरमध्ये टाकायची, डुप्लिकेट कंपनीचे जुते द्यायचे, अशा पद्धतीचं काम आहे. आणि 36 रुपयानं जेवण द्यायचं. म्हणजे जेवण काय द्यायचं काही समजत नाही या डिपार्टमेंटचं. त्याच्यामुळे ह्या ज्या घटना घडून राहिल्या, ह्या ज्या घटना आदिवासीमध्ये घडतात, आदिवासी विद्यार्थ्यांना समोर ठेवून हे जे पराक्रम या डिपार्टमेंटमध्ये चालू झाले हे बंद झाले पाहिजे. नाही बंद झाले तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये हे आपला तो विकास हे करणारच नाही. कारण की आजकाल तर चपराशी याचा विकास विभागात चपराशीसुद्धा फोर व्हीलरवर घुमतो आणि आदिवासी हा तसाच आहे. त्यामुळे ह्या क्रीडा स्पर्धेचा निषेध झाला पाहिजे. आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे. आदिवासी विद्यार्थ्यांना स्वेटर मिळाला पाहिजे. न्याय हक्काचा ज्या गोष्टी आहेत सर्व मिळाल्या पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये यासाठी आपण मोठं आंदोलन उभं करू, एवढीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो.